नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? मस्त मजेत ना? एस क्लास एज्युकेशन बाय सुहाणीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तुम्ही सुद्धा कधी कधी पिकनिकला गेला असाल. पिकनिकची मजा अनुभवली असेल. प्राणी संग्रहालयात गेला असाल. तिथे तुम्ही प्राण्यांना पाहिले असेल जवळून, त्यांच्या हालचाली अनुभवल्या असतील. परंतु आता अलीकडे आपल्याला फार कमी प्राणी बघायला मिळतात. आपल्या या विकासाच्या जगामध्ये बऱ्यापैकी जंगलांची तोड झाल्यामुळे प्राण्यांची कमतरता झाली आहे. पण काही ठिकाणी असं आहे की अजूनही मोठमोठी जंगलं आहेत, तिथं प्राण्यांची जपणूक केली जाते. असंच एक ठिकाण आहे म्हणजे दक्षिण आफ्रिका. चला तर मी आज तुम्हाला घेऊन जाणार आहे दक्षिण आफ्रिकेत. आज आपण पाहणार आहोत इयत्ता 9वीचा पाठ बिग 5च्या सहवासात. याचे लेखक आहेत जयप्रकाश प्रधान. जयप्रकाश प्रधान यांनी एकदा दक्षिण आफ्रिकेत भेट दिली होती. तेव्हा त्यांना तेथील जंगलात जे जे अनुभव आले त्यांचा वृत्तांत या पाठामध्ये मांडलेला आहे. प्रसिद्ध लेखक जयप्रकाश प्रधान यांचे ऑफबीट भटकंती भाग 1, ऑफबीट भटकंती भाग 2, ऑफबीट भटकंती भाग 3, अनोखी सफर, बातमी मागची बातमी इत्यादी पुस्तके प्रसिद्ध आहेत. आफ्रिकेतील बिग 5च्या प्राण्यांची विविध वैशिष्ट्ये लेखकाने पाठातून व्यक्त केली आहेत. केनियाच्या अर्थव्यवस्थेविषयीची पाठात आलेली माहिती अत्यंत रंजक आहे. प्रस्तुत पाठ हा ऑफबीट भटकंती भाग 1 या पुस्तकातून घेतलेला आहे. जंगलाचा फेरफटका मारणं, त्यातील दुर्मिळ जनावरांचा शोध घेणं, त्यांची माहिती मिळवणं यात एक निराळंच थ्रिल असतं. म्हणजेच आता जंगलात सहसा आपण कोणी जात नाही, परंतु ज्यांना जंगलातील प्राण्यांचा माहिती घेण्याची आवड आहे, त्यांना जवळून पाहण्याची आवड आहे, ते लोक मात्र तिथे जातातच. मग त्याच्यामध्ये एक वेगळं असं थ्रिल असतं. म्हणजेच तिथे जाऊन फिरणं, तिथे कुठली कुठली जनावरं आहेत, ती कशी राहतात, कशी काय खातात ह्याचा शोध घेण्याचं वेड असतं. काही वर्षापूर्वी दक्षिण आफ्रिकेतील क्रुगर नॅशनल पार्कमधील 3 दिवसाच्या मुक्कामात याचा अनुभव घेतला होता. लेखक जयप्रकाश प्रधान काही वर्षापूर्वी दक्षिण आफ्रिकेला गेले होते. तिथले एक नॅशनल पार्क आहे, क्रुगर नॅशनल पार्क. तिथे त्यांचा 3 दिवसाचा मुक्काम होता. त्यावेळेचे सर्व अनुभव त्यांनी या पाठात मांडले आहेत. त्यामुळेच यावेळेस केनिया आणि झिम्बाब्वे इथले विविध पार्क्स, इथे जंगलांना पार्क म्हणतात. तिथे दक्षिण आफ्रिकेत जंगलांना पार्क म्हणतात. मध्ये मनसोक्त फिरायचे. बिग 5च्या प्राण्यांना जास्तीत जास्त जवळून पाहायचं यासाठी जवळजवळ 12-13 दिवसांची सहलच आयोजित करून घेतली. त्यामुळे आम्हाला जंगल लाईफ खूप जवळून पाहता व अनुभवता आलं. दक्षिण आफ्रिकेतील बिग 5चे जे प्राणी आहेत, आता त्याच्यामध्ये बिग 5मध्ये त्यांचे कुठले कुठले प्राण्यांची नाव येतात तर सिंह, लेपर्ड, चित्ता, पांढरा गेंडा आणि एक म्हैस, तिथे मोठ्या आकाराची म्हैस असते. हे असे बिग 5चे प्राणी आहेत. त्यांना जवळून पाहायचं आणि ह्याच्यासाठी त्यांनी काय केलं, 12-13 दिवसांची सहलच आयोजित केली. जंगल म्हटलं म्हणजे आपल्याकडचं जे चित्र समोर उभं राहतं ते म्हणजे घनदाट झाडी आणि त्यात लपलेली जनावरं. हे आपल्याकडे जंगल असं असतं. परंतु आफ्रिकेत जंगलाचं स्वरूप निरनिराळं आहे. काही ठिकाणी उंच घनदाट झाडांचं जंगल आहे, तर बऱ्याच ठिकाणी झुडपांचं आणि सुकलेल्या गवतांचं, अशी 2 प्रकारची आफ्रिकेत जंगलं असतात. ही झुडपं किंवा गवतही कमरेपेक्षा जास्त उंचीची असू शकतं, पण घनदाट झाडीपेक्षा या झुडपात किंवा गवतात जनावरांचा शोध घेणं त्या मानाने सोपं जातं. अर्थात जंगलात फिरताना चिकाटी आणि नशीब या 2 बाबी फार महत्त्वाच्या असतात. आता जंगलात फिरायला गेलं तर आपल्याला पाहिजे ते प्राणी पटकन थोडेच दिसणार आहेत. त्यामुळे चिकाटी न सोडता
आपण गेलो उगीच एक तासभर फिरलो आणि आपल्याला कुठला प्राणी दिसेना म्हणून परत आलो, हे असं नाही. तर तिथे चिकाटी आणि नशीब या दोन गोष्टी फार महत्त्वाच्या असतात. कारण 4-4 दिवस भटकंती करूनसुद्धा दुर्मिळ जनावर दृष्टीसही पडत नाही. पण एखादा दिवस असा उजाडतो की सिंह, लेपर्ड, चित्ता, पांढरा गेंडा या सर्वांचंच अगदी जवळून दर्शन होतं. त्यांच्या बारीक सारीक हालचाली पाहता येतात, कॅमेऱ्यात टिपता येतात. जणू साऱ्या श्रमाचं चीज होतं. तो क्षण अक्षरशः अत्यानंदाचा असतो. आपण कसं एखाद्या कुणाची तरी अशी वाट पाहत असतो आणि ती व्यक्ती आली तर आपण एकदम आनंदून जातो, त्या प्रकारचं आहे हे. म्हणजे 4-4 दिवस फिरूनसुद्धा एकही प्राणी दिसत नाही, तरीही ज्यांना वेड आहे, ज्यांना आवड आहे, ते प्राण्यांचा शोध घेतच असतात, भटकंती करतच असतात. पण त्यांनासुद्धा एक दिवस असा उजाडतो की हे जे प्राणी पाहायचे आहेत ते अगदी जवळून पाहता येतात, त्यांच्या बारीक सारीक हालचाली पाहता येतात आणि कॅमेऱ्यात टिपता येतात. जणू 4 दिवसाच्या त्या श्रमाचं त्यांचं चीजच होतं. ते क्षण अक्षरशः अत्यानंदाचा असतो. केनियाच्या नैरोबी विमानतळावर उतरल्यानंतर आफ्रिकन क्वेस्टर कंपनीच्या प्रतिनिधीनं जंबो म्हटलं. जंबो म्हणून लेखक आणि त्यांचे जे साथी होते त्यांचे स्वागत केलं. आता जंबो याचा अर्थ म्हणजे हॅलो. आम्हीही त्याला मसुरी असं प्रत्युत्तर दिलं. आता त्यांनी जेव्हा हॅलो म्हटलं तेव्हा यांनी मसुरी असं प्रत्युत्तर दिलं. मसुरी म्हणजे फाईन, छान आहोत आम्ही, असं उत्तर दिलं. या सफरीत आम्ही माउंट केनिया, सांबारो, ॲबरडट्स लेक, नकुरू आणि मसाई मारा इथल्या पार्कमध्ये फिरणार होतो. आता लेखक जेव्हा 10-12 दिवसाच्या सफरीवरती गेले होते तेव्हा त्यांचं शेड्यूल ठरलेलं होतं. त्या सफरीत ते कुठे कुठे जाणार, कुठल्या कुठल्या जंगलात फिरणार ते ठरलं होतं. ते कुठल्या कुठल्या जंगलात जाणार होते तर माउंट केनिया, सांबारो, ॲबरडट्स, लेक नकुरू, मसाई मारा इथल्या पार्कमध्ये जाणार होते. आता ही तिकडची नावं असल्यामुळे आपल्याला जरा अवघड वाटतात. आपल्या इकडं कशी नेहरू तारांगण, राणीची बाग अशी नावं आहेत. आता ही तिकडची असल्यामुळे जरा अवघड वाटतात, पण 2-3 वेळा वाचले की लक्षात राहतात. पहिला मुक्काम होता माउंट सफारी क्लबमध्ये. लेखकाचा पहिला मुक्काम होता तो माउंट सफारी क्लबमध्ये होत्या. नयनरम्य परिसर माउंट केनियाच्या उतारावर असून ते 5199 मीटर्स उंचीवरील माउंट केनियाचं शिखर इथून दिसतं. आता तिथं जो पहिला दिवस लेखकाचा मुक्कामाचा होता तो माउंट सफारीमध्ये क्लबमध्ये होता. तर तिथलं छान निसर्गाचं वर्णन लेखकाने इथे केलं आहे. कसं केलं आहे तर जो तिथला परिसर होता तो कसा नयनरम्य होता आणि माउंट केनियाच्या उतारावरती जो 5199 मीटर्स उंचीवरील माउंट केनियाचं शिखर होतं ते तिथून दिसायचं. जिथं लेखकाचा मुक्काम होता तिथून ते दिसायचं. ते शिखर सर करणं ही सर्वच गिर्यारोहकाची इच्छा असते. म्हणजे आता ते दक्षिण आफ्रिकेतील शिखर आहे. जवळजवळ सर्व गिर्यारोहक यांना ते शिखर सर करायचं अशी इच्छा असतेच. ग्लेशियर्स, रानटी हत्ती, म्हशी यांचे अडथळे पार करून त्यात यशस्वी होणारे धाडसी पर्यटकही मोठ्या प्रमाणात आढळून येतात. आता ते जे शिखर आहे तिथे रानटी हत्ती, म्हशी, ग्लेशियर्स यांचे वास्तव असते. यांना पार करून ते शिखर चढलं जातं. केनिया सफरीत रोज सकाळ संध्याकाळ प्रत्येक सुमारे 4-5 तासांचा गेम ड्राईव्ह करण्याचा कार्यक्रम होता. केनियाची जी सफर होती लेखकाची त्याच्यामध्ये कसं होतं सकाळ आणि संध्याकाळ प्रत्येकी 4-5 तासांचा गेम ड्राईव्ह करण्याचा कार्यक्रम होता. म्हणजेच 4-5 तास जवळजवळ जंगलात भटकंती करायचं त्याला म्हणायचं गेम ड्राईव्ह. संपूर्ण प्रवासासाठी इथे चांगल्या मजबूत मॅटॅडोर गाड्या उपलब्ध होत्या. आता ह्या सर्व प्रवासासाठी तिथे काय सोय होती तर मॅटॅडोर गाड्यांची सोय होती. मजबूत होत्या त्या गाड्या एकदम. थोडे जास्त पैसे मोजले तर 4 व्हीलर्सचीही व्यवस्था होती. म्हणजे तिथे त्याच्यासाठी 4 व्हीलर्सचीही व्यवस्था होती. जंगलातील खराब आणि अरुंद रस्त्यावर त्यामुळे प्रवास बराच सुकर व्हायचा. गाड्यांची व्यवस्था चांगली असल्यामुळे तिथे कसं जंगलातून जाणं येणं जरा सोपं पडायचं. जंगलात फिरताना त्या मोटारींचं छप्पर उघडण्यात येतं. त्या छपरातून जनावरांना अगदी जवळून पाहून त्यांचे मनसोक्त फोटोही काढता येतात.
आता तिथल्या गाड्यांची रचनाच तशी केलेली असते की जंगलातून फिरताना एखादं जनावर दिसलं तर ते आपण गाडीचं दार उघडून बाहेर जायची काही गरज नाही, तर त्याच्यावरती जे छप्पर असतं तेच उघडता येतं. तिथून उभा राहून आपण त्या जनावरांचे जवळून फोटो घेऊ शकतो. अशी त्या गाड्यांची रचनाच असते. तसेच त्या प्रत्येक मोटारीत एक वायरलेस सेटही असतो. त्यामुळे जंगलात फिरणाऱ्या सर्व वाहनांचा एकमेकांशी संपर्क राहतो. आणीबाणीच्या प्रसंगी तर त्याचा उपयोग होतोच, पण कुठे काय जनावर आहेत तिथे लगेच जा अशा प्रकारच्या सूचनाही एकमेकांना देता येतात. आता ज्यावेळी जंगलात भटकंती केली जाते तेव्हा 4-4, 5-5 जणांचा एक ग्रुप असतो. प्रत्येकजण आपापल्या गाडीतून ते मेटाडोरची गाडी आहे ते घेऊन जंगलात भटकंती करतात. मग एका दिशेने असे जातात आणि कुठे कुणाला कुठलं जनावर दिसलं तर त्यांच्यासाठी एकमेकांना सूचना देण्यासाठी तिथे एक वायरलेस सेटही असतो मोटारीमध्ये. त्यामुळे एखाद्यावरती कुणावरती संकट आले, अडचण आले तर त्यामुळे एकमेकांना माहिती देता येते. माउंट केनियावरून आम्ही वासानेरो नदीच्या किनारी बसलेल्या सरोवा साभा लॉजमध्ये पोचलो. आता नंतर लेखकाचा प्रवास कुठे होता? माउंट केनियावरून वासोनैरो नदीच्या किनारी बसलेल्या सरोवा साभा लॉजमध्ये. या वासानेरो नदीला 2 महिन्यापूर्वी महापूर आला होता. त्या अनेक लॉजेस अक्षरशः वाहून गेली, पण त्यातून हे सरोवा लॉज बचावलं. म्हणजे त्यावेळी ज्यावेळी 2 महिन्यापूर्वी महापूर आला होता तेव्हा भरपूर लॉजेस असे वाहून गेले, पण हे जे लॉज होतं सरोवा लॉज ते वाचलं. या लॉजची रचना मोठी आकर्षक वाटली. जणू झाडावर उभारलेली पंचतारांकित झोपडीच होती ती. या लॉजच्या समोरून जी वासोनेरो नदी वाहते तिचं वैशिष्ट्य म्हणजे ती शेकडो मगरी पुराच्या वेळेस ह्या मगरी चिखलात लपून बसल्या आणि पाणी ओसरल्यानंतर परत बाहेर आल्या. म्हणजे 2 महिन्यापूर्वी ज्यावेळी ह्या नदीला पूर आला होता, फार मोठा पूर आला होता, त्या पुरामध्ये या मगरींनी काय केलं, स्वतःचा जीव वाचवण्यासाठी चिखलात अशा लपून बसल्या. बघा, प्राण्यांनाही किती डोकं असतं. स्वतःचा जीव वाचवण्यासाठी त्या चिखलात लपून बसल्या आणि नंतर पाणी ज्यावेळी ओसरलं गेलं तेव्हा त्या बाहेर आल्या. किनाऱ्याच्या त्या बाजूला निदान 6 फूट लांबीच्या अनेक अजस्त्र मगरी पडलेल्या दिसून येतात. वासोनेरो नदीच्या किनाऱ्याला अशा खूप मगरी जवळजवळ 6 फूट लांबीच्या, म्हणजे माणसापेक्षा पण मोठ्या, माणसापेक्षा पण लांब अशा या मगरी पडलेल्या दिसतात. इथे दुसऱ्या किनाऱ्यावर स्थानिक आदिवासींची वस्ती आहे. ते आदिवासी या मगरीची नजर चुकवून किनाऱ्याच्या कडेकडेने नदी ओलांडण्याचे धाडस पत्करतात. इथे या किनाऱ्यावरती स्थानिक आदिवासी वस्ती आहे, म्हणजे आदिवासी लोक तिथं राहतात. ते आदिवासी या मगरींची नजर चुकून काय करतात, किनाऱ्याच्या कडेकडेने नदी ओलांडण्याचे धाडस पत्करतात. पण कधी कधी मोठा बाका प्रसंग उद्भवतो. सुस्त वाटणारी मगर एकदम चपळ बनून नदी ओलांडणाऱ्याला तोंडात पकडते. असा भयानक प्रसंग वर्षातून एखाद्या वेळेस दिसतो, असं तिथल्या स्थानिक कर्मचाऱ्यांनी सांगितलं. आता ह्या ज्या मगरी आहेत असं वाटतं ह्या सुस्त होऊन पडल्या आहेत, म्हणून स्थानिक लोक काय करतात, त्यांच्या जवळून हळूहळू जाऊन नदी ओलांडण्याचा धोका पत्करतात. पण कधी कधी काय होतं, या सुस्त वाटणारे मगर एखादी उठून पटकन चपळ बनून त्या लोकांना कुणाला तरी याची तोंडात पकडते. असा भयानक प्रसंग एकदा तरी घडतच असतो. आपणही पाहिलं आहे, गावाकडे गेल्यानंतर बैल वगैरे आपल्याला असं वाटत असतं की झोपलाय वगैरे, म्हणून आपण त्यांच्या खोड्या काढायला जातो. पण या प्राण्यांची नजर, कान खूप तीक्ष्ण असतात. त्यांना लगेच समजतं कोण काय करतं. तशाच प्रकारचा हा प्रकार आहे. समुद्रसपाटीपासून सुमारे 7,000 फूट उंचावर असलेला 767 चौरस किलोमीटर क्षेत्राचा ॲबरडट्स नॅशनल पार्क हा घनदाट जंगलासाठी प्रसिद्ध आहे. आता समुद्रसपाटीपासून 7,000 फूट उंचावर असलेला 767 चौरस किलोमीटर क्षेत्रफळाचा ॲबरडट्स नॅशनल पार्क हा घनदाट जंगलासाठी प्रसिद्ध आहे. म्हणजे ते खूप घनदाट जंगल आहे. त्यामुळे तिथे मोठ्या जनावरांचं दर्शन तसं दुर्मिळच आहे. म्हणजे तिथे मोठी जनावरे कमी आहेत. यासाठी इथून थोड्या उंचावर जंगलात आर्क लॉज उभारण्यात आला आहे. तिथे संपूर्ण लाकडाच्या खोल्या असून त्याच्या सभोवताली पाण्याचं मोठं डबकं आहे.
तिथे अनेक जनावरं पाणी पिण्यासाठी येतात. तसेच त्यांच्याजवळ प्रचंड दलदल असून त्यात निराळ्या प्रकारचं खनिजयुक्त मीठ मोठ्या प्रमाणात मिसळण्यात येतं. ते जनावरांना आकर्षित करायला उपयुक्त ठरतं. या लॉजला बाहेरच्या बाजूला काचेच्या व उघड्या गॅलरीज असून तिथून जनावरांचं दर्शन होतं आणि फोटोही काढता येतात. आता हे जे ॲबरडस नॅशनल पार्क आहे इथे खूप घनदाट जंगल आहे. मग तिथे जनावर येतात. मग तिथे खाली जिथे दलदल आहे ना तिथं त्यांना आकर्षित करण्यासाठी एक खनिजयुक्त मीठ टाकलं पाण्यात मिसळलं गेलेलं आहे. त्यामुळे ती लोक जी जनावरं येतात ती बराच वेळ थांबतात तिथं. मग त्यामुळे तिथून काय होतं तर जनावरांचं दर्शन होतं, फोटोही काढता येतात. पर्यटकांसाठी इथे आणखी एक चांगली सोय करण्यात आली आहे ते म्हणजे रात्रभर बाहेरच्या बाजूला फोकस लाईट असतात. पर्यटक जे येतात त्यांच्यासाठी फोकस लाईट लावून ठेवलेले आहेत तिथं. गॅलरीतला बार 24 तास उघडा असतो. पण तुम्ही तुमच्या खोलीत झोपला आहात व दुर्मिळ जनावर पाणी पिण्यासाठी आलं तर तुम्हाला उठवण्यासाठी बेडची व्यवस्थाही करण्यात आली आहे. म्हणजेच जेव्हा आपल्याला जनावरं तिथं पाहिजे आहेत आणि जनावरं नाहीत पण एखादं जनावर आलं तर तिथं बेलची सुद्धा सोय आहे. एकदा बेल वाजली तर समजायचा हत्ती आला आहे, 2 वेळा बेल वाजली तर रायनो आला आहे, 3 वेळा लेपर्ड आणि 4 वेळा बेल वाजली तर काहीतरी आगळं वेगळं दृश्य आहे असं समजायचं. मात्र डबक्यात एप्रिल-मे महिन्यात केवळ एकदाच लेपर्ड आल्याची नोंद होती. हत्ती, जंगली म्हशी, हरणे आदींचा संचार मात्र मुक्तपणे होतो. म्हणजे हत्ती, जंगली म्हशी, हरणे वगैरे वारंवार येत राहतात तिथं. पण हत्ती व दुर्मिळ गेंड्याचा वावर गॅलरीतून मस्त पाहता आला. लेखकाला तिथं काय झालं, हत्ती आणि दुर्मिळ गेंडे जे आहेत त्यांचा वावर पाहता आला. परंतु अर्थात एप्रिल-मे महिन्यात इथे पाऊस चांगला पडतो, ठिकठिकाणी पाणी साचतं, झाडे हिरवीगार होतात. त्यामुळे जनावरांना पाण्यासाठी व खाद्यासाठी फार लांब जावं लागत नाही. एप्रिल-मे महिन्यात काय होतं तिथं पाऊस भरपूर पडतो. त्यामुळे पाणी जनावरांसाठी पाणी आपोआप साचलं जातं, झाडं आपोआप हिरवीगार राहतात, जनावरांना खाण्यासाठी तो चारा होतो. त्यामुळे जनावरांना पाण्यासाठी खाद्यासाठी इकडे तिकडे जावं लागत नाही. गुलाबी रंगाच्या आणि निदान 1.5 ते 2 लाख फ्लेमिंगोचं वास्तव्य असलेल्या नकुरू तलाव आणि त्याच्या आजूबाजूचा पार्क हा संपूर्ण आफ्रिकेतील महत्त्वाच्या व दुर्मिळ पक्ष्यांचा परिसर म्हणून ओळखला जातो. नकुरू जो तलाव आहे त्याच्यात काय गुलाबी रंगाच्या आणि निदान 1.5 ते 2 लाख फ्लेमिंगोचं तिथे वास्तव असलेला हा नकुरू तलाव आहे. आणि त्याच्या आजूबाजूचा पार्क हा संपूर्ण आफ्रिकेतील महत्त्वाच्या आणि दुर्मिळ पक्ष्यांचा परिसर म्हणून ओळखला जातो. या तलावाच्या किनाऱ्याला फ्लेमिंगो पक्ष्यांची गुलाबी किनार अगदी लांबपर्यंत पसरलेले दिसते. या तलावाच्या शेजारी किनाऱ्याला भरपूर फ्लेमिंगो पक्षी आहेत, म्हणून तिथे त्याला किनाऱ्याला काय म्हटलं आहे, फ्लेमिंगो पक्ष्याची गुलाबी किनार. त्याच्याजवळ जाणं तसं कठीण, कारण ते लगेच उडून जातात. आता खूप तिथे पक्षी आहेत, 1.5-2 लाख पक्षी असतात तिथं. त्यांच्याजवळ जायचं तरी पण अवघडच आहे, कारण ते जरा जवळ गेलं की पटकन उडून जातात. पण दुर्बिणीतून त्यांच्या हालचाली, पाण्यात तुरुतुरू पळणं, परेड खरोखरच पाहण्यासारखी असते. 44 चौरस किलोमीटर क्षेत्राचा नकुरू तलाव हा खाऱ्या पाण्याचा आहे. त्या निळ्याभोर पाण्यात फ्लेमिंगो आपलं अन्न शोधतात. फ्लेमिंगो मुळात इथलेच, पण फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात मात्र त्यांचं स्थलांतर टांझानियात होतं. आणि त्यांच्याखेरीज निदान 450 जातीचे पक्षीही या पार्कमध्ये आढळून येतात. त्यामुळे पक्षीप्रेमींच्या दृष्टीने हा पार्क म्हणजे मोठा खजिनाच म्हणावा लागेल. नकुरू तलावाच्या भोवती फ्लेमिंगो पक्ष्यांचे वास्तव्य असतं. फ्लेमिंगो पक्षी तिथे असल्यामुळे सुमारे 450 जातीचे पक्षीही या पार्कमध्ये आढळून येतात. पक्षीप्रेमींच्या दृष्टीने म्हणजे जे पक्षीप्रेमी आहेत त्यांच्या दृष्टीनं हा पार्क फार महत्त्वाचा आहे. त्यांच्यासाठी काय पक्ष्यांचा खजिनाच म्हणावा लागेल. अत्यंत दुर्मिळ असा पांढरा गेंडा नकुरू पार्कमध्ये दिसण्याची शक्यता आहे, असं गाईड फरीदाने आम्हाला आधीच सांगितलं होतं. म्हणजे तिथे फिरताना त्यांच्याबरोबर एक गाईड होता, त्याचं नाव होतं फरीद. त्यांनी त्या लेखकांना आणि त्यांच्या टीमला सांगितले होते
की पांढरा गेंडा नक्रू पार्कमध्ये दिसण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर काळे गेंडेही इथे आहेत. फ्लेमिंगो पक्ष्याची रांग पाहून परतत असताना फरीदाने अचानक गाडी झुडपात घुसवली. सुरुवातीला 3-4 काळे गेंडे दिसले. त्यांच्या मागे पांढरा गेंडा चरत होता. त्याची कातडी अगदी पांढरी होती. ही पांढरी कातडी चांगलीच उठून दिसत होती. काळे व पांढरे मिळून जवळजवळ 80 गेंडे या पार्कमध्ये आहेत. पांढऱ्यांची संख्या मात्र जेमतेम 15 ते 20 इतकीच आहे. म्हणजे पांढरे गेंडे कमी आहेत आणि काळे गेंडे जास्त आहेत. संपूर्ण आफ्रिकेत बिग 5 हा शब्दप्रयोग फार पूर्वीपासून परिचित आहे. हे 5 बिग कोण? सिंह, लेपर्ड चित्ता, गेंडा, हत्ती आणि जंगली म्हैस. ते आकाराने मोठे आहेत म्हणून त्यांना बिग 5 म्हटलं जातं असं नाही, तर या 5ही प्राण्यांची जमिनीवरून शिकार करणं अत्यंत कठीण असतं म्हणून त्यांना बिग 5 असं संबोधलं जातं. आता हे प्राणी आकाराने मोठे आहेत म्हणून त्यांना बिग 5 म्हणतात असंही नाही आहे, कारण ते प्राणी जे आहेत त्यांची जमिनीवरून शिकार करणं अत्यंत कठीण आहे म्हणून त्यांना बिग 5 म्हटलं जातं. त्यापैकी गेंडा, हत्ती, जंगली म्हैस यांचं मनसोक्त दर्शन आत्तापर्यंत झालं होतं. राहिलेल्या 2 पण सर्वात महत्त्वाच्या बिगचे दर्शन होणार की नाही हा महत्त्वाचा प्रश्न होता. म्हणजे लेखक तिथे गेल्यापासून त्याला गेंडा, हत्ती, जंगली म्हैस हे आरामात बघायला भेटले, सहज बघायला भेटले. परंतु जे राहिलेले 2 जे आहेत म्हणजे कोण? लेपर्ड चित्ता आणि सिंह हे काही पाहायला भेटले नव्हते. लेक नक्रू ते मसाई मारा हा जवळजवळ 350 किलोमीटरचा प्रवास आतल्या अत्यंत खराब रस्त्यामुळे त्रासदायकच वाटला. त्यात मसाई मारा येथील मारा सरोवा कॅम्पमध्ये दुपारचं जेवण घेऊन आणखी 5,500 फूट उंचीवरच्या मारा सरीना लॉजला आम्हाला जायचं होतं. त्यानंतर आता लेखकाचा प्रवास कुठे होता तर मारा सरीना लॉज. वस्तुतः तिथे जाण्यासाठी नैरोबीहून विमानाची सोय आहे, पण त्रास झाला तरी मोटारीनेच जा, कारण त्या गवतात दुर्मिळ प्राणी दिसण्याची शक्यता अधिक असा सल्ला माहितीगाराने दिला होता. तिथे लोकांनी सांगितले होते की जरी त्रास झाला ना तरी मोटारीनेच जा, कारण तिथे दुर्मिळ प्राणी दिसण्याची शक्यता होती. दुपारचं जेवण आटपून आम्ही मारा सरीना लॉजमध्ये कूच केलं. दुपारचं जेवण झाल्यानंतर कूच केलं म्हणजे मारा सरीनाकडे धाव घेतली, मारा सरीनाकडे गेले. ते जाता जाता फरीदने गाडी एकदम थांबवली आणि जवळजवळ कमरे एवढ्या वाढलेल्या सुक्या गवतात घुसवली. जाता जाता त्यांचा जो फरीद गाईड होता त्याने काय केलं, गाडी थांबवली आणि जवळजवळ कमरे एवढ्या वाढलेल्या सुक्या गवतात घुसवली. का तर त्याने काय सांगितलं, बहुधा तिथे सिंह दिसतो आहे. या त्याच्या वाक्याने मी एकदम सावध झालो. तो म्हणाला की तिथे सिंह दिसतो आहे. जयंताने कॅमेरा सरसावला आणि उघड्या टपातून आम्ही आजूबाजूला पाहू लागलो. मोटार जोरात जात होती आणि अचानक थांबली. तो जो फरीद होता त्याला सिंह दिसला म्हणून त्याने सांगितलं, तर लगेच त्या लेखकाचा तो मित्र होता त्यांच्या टीममधला जयंत, त्याने काय केलं, लगेच कॅमेरा उचलला आणि उघड्या टपवरचं छत उघडलं आणि आजूबाजूला पाहू लागलं आणि मोटार जोरात जोरात जात होती आणि अचानक थांबली. तर समोर कोण होतं, वनराज. समोर वनराज गवतात मस्त आराम करत होते. थोडं पुढं गेलो तर त्यांचं सारं कुटुंबच समोर आलं. 2-3 सिंहणी, त्यांची 10 बाळं, शेजारीच एक म्हैस मारली होती. 2 सिंहणी आणि 4-5 बछडे अद्याप त्या म्हशीच्या सांगाड्यात बसून ताव मारत होते. काहींचं भोजन पूर्ण झालं होतं तर काहींची भूक अद्याप भागली नव्हती. आता हे सर्व वाचलं की असं वाटतं आपल्या समोरच ही घटना घडत आहे. फरीदच्या अंदाजानुसार ही म्हैस त्यांनी काही तासांपूर्वीच मारली असावी, कारण निम्मे कुटुंबीय अद्याप ताटावरून उठलेच नव्हते. आता म्हैस वगैरे हे त्यांचं खाणंच झालं. त्यांना ते खाण्याशिवाय पर्यायच नाही आहे. मग ते जो फरीद होता गाईड त्याचं म्हणणं आहे
की आत्ताच त्यांनी म्हैस मारली असेल. काही जण खात होते, काही जणांचं भोजन झालं होतं. आंधळा मागतो एक आणि देव देतो दोन, अशी आमची स्थिती झाली होती. किती फोटो काढू आणि किती शूटिंग करू यात आम्ही मग्न होतो. शिकार केल्यानंतर खाण्याचा पहिला मान सिंहाचा. त्यामुळे खाऊन तृप्त झाल्याने सिंह सुस्तावला होता. त्याला बहुधा मी पाणी पिऊन येते तोपर्यंत बछड्यांना सांभाळ असं सांगून एक सिंहीण निघून गेली. आता जेव्हा शिकार केली जाते तेव्हा शिकार केल्यानंतर पहिल्यांदा खाण्याचा जो मान असतो ते सिंहाचा असतो. त्यामुळे एक सिंह खाऊन तिथं असा सुस्त पडला होता. त्याला बहुधा मी पाणी पिऊन येते तोपर्यंत बछड्यांना सांभाळ असं सांगून एक सिंहीण निघून गेली. आता प्राण्यामध्ये काय बोलणं झालं असेल हे आपल्याला इथे माहीत आहे का? पण लेखक आणि त्यांच्या मित्रांनी हा अंदाज बांधला. होऊ शकतं त्यांच्यामध्ये असंच काहीतरी बोलणं झालं असेल. जाताना ती सिंहाच्या जवळ जाऊन 1 मिनिटभर थांबली. त्यांच्यात खरोखरच असा संवाद झाला असेल का? आता सर्व सिंह कुटुंबीय आमच्या मोटारीच्या सावलीत अगदी मोटारीला खेटून पहुडलं. आता सर्वांचं खाऊन झालं होतं त्यामुळे सर्व सिंहाचे जे कुटुंबीय होते ते सुस्तावले होते. फरीदनं गाडी केव्हाच बंद केली होती. अजिबात हालचाल न करण्याच्या सूचना तो आम्हाला खुणाद्वारे करत होता. समजा सिंह आणि सिंहिणीने जेमतेम 2-3 फूट उंचावरील उघड्या छताच्या दिशेने उडी घेतली असती तर? आता सिंही हे कसं आहे, तसे भयानकच प्राणी आहेत. समजा त्यांनी जर आम्हाला पाहिलं असतं आणि आमच्या दिशेने उडी घेतली असती तर काय झालं असतं? सारं चित्त थरारक होते. आम्हाला लवकर पोहोचायचं होतं हे तर आम्ही कधीच विसरून गेलो होतो. एक बछडा सिंहाच्या आयाळीशी खेळण्याचा प्रयत्न करत होता. आता सिंह तिथे सुस्त होऊन पडला होता तर एक छोटा बछडा सिंहाची आयाळ म्हणजे जी अशी दाढीसारखे केस असतात ना त्याच्याबरोबर खेळत होता. सिंहाने ते थोडा वेळ सहन केलं, पण नंतर एक हलकासा पंजा मारून त्रास देऊ नकोस म्हणून त्या बछड्याला सुनावलं. थोडा वेळ सिंहानं सहन केलं, परंतु नंतर हलक्याशा पंजाने त्याला मारला आणि त्रास देऊ नकोस म्हणून बछड्यानं सुनावलं. आता त्यांच्यात काय माहिती असंच काहीतरी बोलणं झालं असेल. हे सर्व नाट्य जवळजवळ अर्धा-पाऊण तास चाललं होतं. जणू डिस्कवरी चॅनलवरती आपण कसे प्राणी पाहतो तसंच ते लेखक वगैरे पाहत होते जवळून. फरक एवढाच होता की यावेळी आम्ही केवळ 3 त्याचे साक्षीदार होतो. म्हणजे लेखकाच्या समोर हे सगळं घडत होतं. अगदी फरीदने गाडी सुरू केली. सिंह आणि 2 सिंहिणी 6-7 बच्चे थोडे बाजूला झाले. त्यांना काहीही इजा पोहोचणार नाही अशा दक्षतेने फरीदने तिथून गाडी काढली. म्हणजे हा सगळं पुढे बघितलं आणि नंतर तिथून जायचं होतं म्हणून बछडे तिथे झोपलेले होते पण त्यांना काही त्रास होणार नाही असं करून त्यांनी गाडी बाहेर काढली. पुढच्या प्रवासात जंगलाच्या त्या राजाची जी वैशिष्ट्य समजली ती फारच उद्बोधक होती. दिवसाचे जवळजवळ 20 तास सिंह आळसटून पडलेला असतो. बहुतेक शिकार सिंहिणीच करतात. मात्र कुठेही त्या अडचणीत असतील तर मात्र त्यांच्या मदतीला धावतो तो सिंह. तो क्वचित शिकारही करतो. वस्तुतः सिंह तासाला 60 किलोमीटरच्या वेगाने पळू शकतो. नंतरच्या प्रवासात लेखकाला सिंहाची काही वैशिष्ट्ये माहिती पडली. ते ऐकून जरा वेगळंच वाटलं. जवळजवळ 20 तास सिंह हा आळसटूनच पडलेला असतो. शिकार बहुतेक सिंहिणीच करतात. मात्र कुठेही अडचणी सापडल्या तर सिंह सिंहिणीच्या मदतीला धावतो. सिंह हा तासाला 60 किलोमीटरच्या वेगाने पळू शकतो. पण त्याचा स्टॅमिना खूपच कमी असतो. त्यामुळे त्याला शिकार करायचे असेल तर पहिल्या 200 मीटरच्या टप्प्यातच तो सावज पकडतो. कारण त्याचा कसा आहे सिंहाचा स्टॅमिना कमी असतो त्यामुळे पहिल्या 200 मीटरच्या टप्प्यातच तो आपली शिकार पकडतो. अन्यथा नाहीतर तो सोडून देतो. त्याचं कुटुंब हे सर्वसाधारण 30 जणांचं असतं. 30 जणं असतात एका सिंहाच्या कुटुंबामध्ये. त्याचं आयुष्य 15 ते 20 वर्ष असतं. सिंहाला जंगलात तसा एकही शत्रू नाही. तरस आहे ना त्याची पिल्लं पळवतात आणि खातात. आता तरस हा एक प्राणी आहे.
तोच फक्त काय करतो, छोटी पिल्लं पळवतात. मोठ्या सिंहांना तो काही करत नाही, पण छोटी पिल्लं पळवतात आणि खातात. मात्र मोठ्या सिंहावर किंवा सिंहिणीवर हल्ला करण्याची कोणाचीच हिंमत नाही. म्हणून तर सिंहाला जंगलाचा राजा म्हणतात ना. पण विशेष म्हणजे नैसर्गिकरित्या मेलेल्या सिंहाचा सांगाडा शक्यतो कधीच मिळत नाही. आता सिंहाचं आयुष्य किती असतं? 15 ते 20 वर्ष. 15 ते 20 वर्षानंतर ते सिंह म्हातारे होऊन आपोआप मरतात. पण ते मेल्यानंतर त्यांचा सांगाडा कुठंच मिळत नाही. का? तर उद्धत्वाने किंवा आजाराने जे सिंह मरायला टेकला की त्याचा वास तरसांना बरोबर येतो. म्हणजे तरस प्राणी जो आहे त्याला बरोबर समजतो की आता हा सिंह मरणार आहे. तर ते काय करतात, त्यांचा पुरता फडशा पाडतात. त्यावेळी कसं असतं, सिंहाच्या अंगामध्ये एवढी ताकद पण नसते. मग जो तरस प्राणी आहे ते त्यांना खाऊन टाकतात. सिंहाचा एकमेव शत्रू म्हणजे मनुष्य प्राणी. त्या भागातही मनुष्य प्राण्यांची संख्या वाढते आहे. त्यामुळे सिंहाची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे. आपण मनुष्य प्राणी हा सिंहाचा मोठा शत्रू आहे. बिग 5च्या दर्शनाच्या बाबतीत यावेळी आमचं ग्रहमान चांगलं अनुकूल आहे याची झलक तर मिळालीच होती. मारा सरीना लॉज अगदी उंचावर बांधला आहे. प्रत्येक खोलीतून समोरच्या जंगलातला परिसर मस्त दिसतो. खोलीत पाऊल टाकलं की थोड्या अंतरावर हत्तीच्या कळपाचं दर्शन झालं. बबून म्हणजे अजस्त्र माकड बबून अजस्त्र माकड पासून सावध राहण्याची सूचना आधीच देण्यात आल्या होत्या. तिथे एक बबून जातीचं माकड येतं, त्याच्यापासून सावध राहावा अशा सूचना आधीच लेखक आणि त्यांच्या मित्रांना दिल्या गेल्या होत्या. तिथल्या 3 दिवसाच्या मुक्कामात रोज निदान 5-6 तासांचा गेम ड्राईव्ह करायचा. त्यासाठी साधारणतः 5-6 गाड्या एकदम बाहेर पडतात आणि शक्यतो बरोबर राहतात. आता एखादी गाडी जंगलातील चिखलात फसली, रस्ता चुकला किंवा काही बाका प्रसंग निर्माण झाला तर मदत मिळावी हा त्यामागचा हेतू. म्हणजे केव्हाही तिथं गेम ड्राईव्हला जायचं तर एका गाडीनं किंवा एकट्याने असं बाहेर पडायचं नाही. कारण का, समजा काही प्रॉब्लेम आला, काही संकट आलं तर तिथे एकमेकांना सांगता यावं. त्यासाठी मोटरमध्ये वायरलेस पण असतात. त्यामुळे एकदम एखादी गाडी समजा चिखलामध्ये रुतली, रस्ता चुकला किंवा काही प्रसंग ओढवला तर मदत मिळावी म्हणून एकदम 5-6 गाड्या घेऊन बाहेर पडायचं. एकदा दुपारच्या वेळेस रस्त्यावर 5-6 गाड्या उभ्या होत्या आणि सर्वांचं लक्ष थोड्या दूरवर असलेल्या झाडाकडे गेलं. आम्ही येता तांड्यात सामील झालो. कॅमेरा, दुर्बीण त्याच झाडाच्या दिशेने रोखली तर झाडाच्या फांदीवर एक लांब लचक लेपर्ड बसला होता. आता जो प्राणी अजून बघायला भेटला नव्हता तो शेवटी बघायला भेटला. एकदा दुपारच्या वेळेस काय झालं, 5-6 गाड्या तिथे उभ्या होत्या. सर्वांचं लक्ष दूरवर असलेल्या झाडाकडे होतं. का, तर तिथे एक झाडावरती फांदीवरती एक लांब लचक लेपर्ड बसला होता. शेजारीच त्याने मारलेलं हरिण लटकत होतं. म्हणजे लेपर्डनं काय केलं होतं, एक हरिण मारलं होतं आणि तो ते झाडावर घेऊन गेलेला होता. लेपर्डच्या मानेत कसं असतं, जबरदस्त ताकद असते. त्यामुळेच मारलेलं जनावर ओढत तो झाडावर चढवू शकतो. लेपर्ड चित्ता यांच्यात फरक आहे. लेपर्डची शेपटी कशी लांब असते आणि टोकापासून मध्यापर्यंत त्याच्यावर ठिपके असतात. आणि लेपर्ड सर्वसाधारणपणे सूर्यास्ताच्या वेळेस किंवा रात्रीच्या वेळेस शिकार करतो. त्याची दृष्टी तीव्र आणि श्रवणनेत्र फार तीक्ष्ण असते. त्याचं आयुष्य साधारण 20 वर्षापर्यंत असतं. त्याच्या कातड्याला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत जबरदस्त मागणी आहे. लेपर्ड आणि चित्ता ह्याच्यामध्ये फरक आहे. जवळजवळ थोडे थोडे दिसायला सारखे दिसतात, परंतु त्याच्यामध्ये फरक काय आहे, तर लेपर्डची शेपटी कशी असते, लांब असते आणि ती टोकापासून मध्यापर्यंत काय असते, त्याच्यावरती ठिपके असतात. आणि लेपर्ड सर्वसाधारणपणे सूर्यास्ताच्या वेळेस किंवा रात्रीच्या वेळेस शिकार करतो. आणि त्याची दृष्टी जी असते म्हणजे त्याची नजर आणि श्रवणयंत्र जे असतं फार तीक्ष्ण असतं. आता हे प्राणी वगैरे आहेत, ह्यांना ना दृष्टी, श्रवणयंत्र म्हणजे ऐकण्याची जी ताकद आहे ती फार तीक्ष्ण दिलेली असते. त्यामुळेच तर ती लोक आपली रक्षण करू शकतात ना. आणि त्याचं आयुष्य साधारण 20 वर्षापर्यंतच असतं.
त्यांच्या कातड्याला, त्याचं जे कातड असतं लेपर्डचं, त्याच्यामध्ये आंतरराष्ट्रीय बाजारात त्याला खूप जबरदस्त मागणी आहे. एके दिवशी संध्याकाळच्या वेळेस सुमारास आम्ही मोटारीने लॉजच्या मागच्या बाजूस गेलो. तिथे एक छोटी नदी वाहत होती. त्या ठिकाणी काही जनावरं दिसतात का याचा शोध घ्यायचा होता. आमच्यासमोर आणखी एक गाडी होती. आम्ही पुन्हा पुढे निघून जात होतो. इतक्यात वायरलेसवरून संदेश आला की लगेच मागे फिरा. सुमारे 500 मीटर्स मागे आलो तर समोर चित्तीन आणि तिची ती 3 बाळं उभी होती. तिच्या हालचाली कमालीच्या मोहक होत्या. बच्ची कंपनी ही आईबरोबर रुबाबात उभं राहून जणू आम्हाला फोटोसाठी पोजच देत होती. एक दिवशी संध्याकाळच्या सुमारास काय झालं, मोटारीने लॉजच्या मागच्या बाजूला सर्व गेले. तिथून एक छोटीशी नदी वाहत होती. त्या ठिकाणी काही जनावर दिसतात का याचा शोध घ्यायचा होता. आमच्याबरोबर आणखी एक गाडी होती. आम्ही पुढे निघून जात होतो. इतक्यात काय झालं, वायरलेसवरून एक संदेश आला की लगेच मागे या. 500 मीटर मागे आल्यानंतर काय झालं, समोर एक चित्तीन होती आणि तिची 3 बाळं उभी होती. तिच्या हालचाली कमालीच्या आणि मोहक होत्या. आणि बच्चे कंपनी म्हणजे चित्तिनीची 3 बाळं आणि चित्तीन अशी एकदम एका रुबाबात उभी होती की जणू लेखक आणि त्यांचे मित्र जे फोटो काढतात त्यांना ते पोजच देत होते. 4-5 मिनटं हे फोटो सेशन झालं आणि समोरच्या गवतात सर्व कुटुंब गायब झालं. चित्ता तर हा जगातील सर्वात चपळ प्राणी. तो तासाला 100 किलोमीटरच्या वेगाने पळतो, पण त्याचा हा वेग पहिल्या 500 मीटर्सपर्यंतच असतो. त्याचं शरीर गोंडस, लवचिक, छाती भरदार आणि मुख्य म्हणजे पाय लांब असतात. शिकार करण्याची त्याची पद्धत निराळी असते. तो आपल्या सावजाच्या जवळ दबकत जातो आणि एकदम हल्ला चढवतो. त्या जनावराला गुदमरून टाकून तो त्याला मारतो आणि शिकार लगेच खायची नसते तर पालापाचोळ्यामध्ये झाकून ठेवतो. अन्यथा तरच त्या आयत्या मिळालेल्या शिकारीवर डल्ला मारतात. आता चित्ता जो प्राणी आहे तो खूप चपळ असतो. तो तासाला 100 किलोमीटरच्या वेगाने पळतो आणि त्याचा हा वेग पहिले 500 मीटर्स तो पळू शकतो 100 किलोमीटर वेगाने. त्याचं शरीर कसं असतं, गोंडस असतं, लवचिक असतं आणि पळण्यासाठी म्हणून त्याचे पाय खूप लांब असतात. म्हणजे त्याच्या शरीराची ठेवण तशी असल्यामुळे तो पळू शकतो. आणि त्याची शिकार करण्याची पद्धत पण कशी आहे की त्याची जी शिकार आहे ना, तो त्याच्याजवळ हळूहळू दबकत जातो आणि एकदम त्याला पकडतो आणि त्याला गुदमरून टाकून मारून टाकतो. आणि जर त्याला लगेच खायची नसेल तर तो काय करतो, ती शिकार पाल्यापाचोळ्याने झाकून ठेवतो. नाहीतर तरस प्राण्याच्या जर हाताला लागली तर त्याची मज्जाच होते. आयत्या शिकारीवर तो डल्ला मारतो. केनियाची अर्थव्यवस्था प्रामुख्याने 4 प्रकारच्या उत्पन्नावर आधारित आहे. ते म्हणजे 1 पर्यटन, 2 कॉफी, 3 चहा, 4 फुलं म्हणजे गुलाब. त्यात पर्यटनाचा क्रमांक पहिला आहे. केनिया सरकार पर्यटन क्षेत्र विकसित करण्याचा खूपच प्रयत्न करत आहे. केनियाची अर्थव्यवस्था या सर्व उत्पन्नावरती अवलंबून आहे. त्याच्यामध्ये 1 नंबरमध्ये पर्यटन आहे. मग त्याच्या पर्यटनातून केनिया सरकारला भरपूर फायदा होतो. त्यामुळे काय करते केनिया सरकार, पर्यटन क्षेत्र विकसित करण्याचा खूपच प्रयत्न करत आहे. पर्यटकांनी जंगलात फिरताना काय दक्षता घ्यावी याचे नियम करण्यात आले आहेत. केनियामध्ये या पर्यटनातून खूप उत्पन्न भेटतं. त्यामुळं केनिया सरकारने काय केलेलं आहे तर प्राण्यांचे तिथून संरक्षण व्हावे, कुणीही प्राण्यांना काही इजा पोहोचू नयेत वगैरे वगैरे म्हणून जे पर्यटक येतात त्या पर्यटकांसाठी काही नियम केलेले आहेत तिथं. मग त्याच्यासाठी त्यांनी काय केलं, मोटारीतून फिरताना शक्यतो मुख्य रस्ता सोडून आत जाऊ नये. म्हणजे जंगलात त्यांनी जे छोटे छोटे रस्ते केले आहेत तिथूनच पाहायचे प्राणी, आतमध्ये जायचं नाही. अगदी दुर्मिळ प्राणी दिसला तरच झुडपात शिरावं, पण परत लवकरात लवकर मुख्य रस्त्यावर यावं. एखादा दुर्मिळ प्राणी दिसला तरच त्याला बघण्यासाठी फक्त झुडपात जायचं आणि पटकन परत रस्त्यावरती यायचं, मुख्य रस्त्यावरती. जनावरांच्या जवळ बोलू नये, टाळ्या वाजवू नये, त्यांना खायलाही घालू नये. जनावरांच्या जवळ जाऊन काय आहे, त्यांना बोलायचं नाही, टाळ्या वाजवायच्या नाहीत आणि त्यांना खायलाही घालायचं नाही. सिंह, गेंडा, लेपर्ड, चित्ता
यांच्या सभोवताली 5पेक्षा जास्त वाहनांनी थांबवू नये. आता हे दुर्मिळ प्राणी आहेत आणि भयानकही आहेत. त्यांच्याजवळ सिंह, गेंडा आणि लेपर्ड चित्ता हे कसे प्राणी चपळ प्राणी आहेत. त्यांच्याजवळ 5पेक्षा जास्त वाहनांनी थांबायचंही नाही, जनावरांचा पाठलाग करायचा नाही, त्यांना त्रास द्यायचा नाही इत्यादी नियम त्यांनी केलेले आहेत. आणि जर कोणी या नियमांचं उल्लंघन केलं तर त्याला दंड करून त्वरित पार्क बाहेर काढण्याचे अधिकारही रेंजर्सना आहेत. म्हणजे जे फॉरेस्ट अधिकारी वगैरे असतात, फॉरेस्टचे जे अधिकारी असतात, त्यांना जर या नियमांचं कोणी उल्लंघन केलं तर जे उल्लंघन करणारे आहेत त्यांना पटकन पार्क बाहेर काढण्याचे आदेशही दिले जातात. सरकार याबाबत अतिशय दक्ष असल्याने केनिया सफरीला येणाऱ्या आंतरराष्ट्रीय पर्यटकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. म्हणजे केनिया सरकारांनी कसं केलं आहे, याच्यामध्ये पर्यटकांकडून कुठलाही नियम मोडला जाऊ नये यासाठी खूप दक्षता घेतली आहे. त्यामुळेच भरपूर पर्यटक हे केनियातील जंगले पाहण्यासाठी सफरीला जातात. असा हा होता आपला पाठ बिग 5च्या सहवासात. यामध्ये लेखक जयप्रकाश प्रधान यांनी अत्यंत सुंदर वर्णन केले आहे. असे वर्णन केले आहे की असं वाटत आहे की आपल्यासमोरच ह्या सगळ्या घटना घडत आहेत. तेथील प्राण्यांची वगैरे वैशिष्ट्य सांगितले आले आहेत. लेपर्ड आणि चित्त्यामधला फरक सांगितला आहे. असा होता आपला पाठ बिग 5च्या सहवासात. मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल ना तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. त्याचबरोबर यांसारखे नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजेच मी जेव्हा यांसारखे नवनवीन व्हिडिओज अपलोड करेन तेव्हा तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळत राहील. मित्रांनो, असेच छान आणि मस्त व्हिडिओ या चॅनलवरती अवेलेबल आहेत. त्याचबरोबर 10th स्टँडर्डच्या सर्व विषयांचे व्हिडिओज देखील अवेलेबल आहेत. आणि हे सगळे व्हिडिओज पाहण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ज्या लिंक्स दिलेल्या आहेत त्यावर तुम्ही क्लिक करून हे सगळे व्हिडिओज पाहू शकता. चला तर मित्रांनो, आता या ठिकाणी आपण इथेच विश्रांती घेऊया. पुन्हा भेटूया नवीन पाठासोबत, नवीन व्हिडिओसोबत, नवीन टॉपिकसोबत. तोपर्यंत पाहत रहा एस क्लास एज्युकेशन बाय सुहानी, तेही सुहानी सूर्यवंशी या चॅनलवरती. So friends, thank you so much for watching this video. See you in next video.